नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव गणेशपूर येथील लक्ष्मीनगर भागातील एका महिलेचा गळा दाबून तिचा खून करून गळ्यातील मंगळसूत्र, अंगठी, कानातले आणि हातातील बांगड्या चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना काल सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बेळगाव कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृत महिला अंजना अजित दड्डीकर व 49 या आपल्या पतीसह लक्ष्मीनगर येथील अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्यांचे पती अजित दड्डीकर हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. काम आटपून ते घरी परतल्यानंतर सायंकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर गंभीर अवस्थेत अंजना यांना तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. चंदगड बेळगाव वेंगुर्ला मुख्य रस्त्यावर आज दुपारी ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चंदगड डेपोतील बस चालक लक्ष्मण हळदणकर राहणार चंदगड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अरुंद रस्त्यामुळे ट्रक आणि एसटी बसमध्ये समोरासमोर धडक झाली. बसमध्ये सुमारे 30 ते 35 प्रवासी होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की बसचा समोरील भाग पूर्णपणे चुरगाळला गेला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमींना तात्काळ बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. बस चालक लक्ष्मण हळदणकर यांच्या निधनाने एसटी विभागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील शिंदोळे गावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रोत्सवाला आज मंगळवारी दिनांक 22 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. भंडाऱ्याच्या उधळणीने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं. सूर्योदयाला सकाळी 9:30 वाजता अक्षतारोपणाचा सोहळा पार पडला. यावेळी देवीचा जयघोष करत ढोल ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. विवाह संपन्न होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विद्युत रोषणाईने परिसरात झगमगाट पसरला होता. उपस्थित भाविकांना महालक्ष्मीचा विवाह सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. शिंदोळी, कुडची, निलजी, मुदगा, सांबरा भागातून भाविक उपस्थित होते. यामुळे प्रत्येक गल्लीत भाविकांची गर्दी झाली होती. लग्न सोहळ्याचे पौरोहित्य वडेकोळ मठ व शरणमट्टी स्वामीजींच्या हस्ते पार पडले. धार्मिक विधी संपन्न होताच लग्न सोहळा थाटात पार पडला. उद्या सकाळी 9 वाजता देवीचा रथ संपूर्ण गावभर फिरणार आहे. बेळगावातील अनगोळ येथील एसके स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानात सुरू असलेल्या तुकोबारायांच्या अखंड गाथा पारायण सोहळ्याला वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. विविध कार्यक्रमासाठी वारकरी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठागमन सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने दैनंदिन काकड आरती, गाथा पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, जागर, भजन आदी कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. या कार्यक्रमासाठी बेळगाव, खानापूर आणि चंदगड तालुक्यातून वारकरी येऊ लागलेत. एप्रिल 27 पर्यंत दररोज या पारायणाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून नित्य वारकरी संप्रदायातील नामवंत कीर्तनकार आपल्या अमोघ वाणीने कीर्तन सादर करणार आहेत. रिंग रोड आणि हलगाव मच्छे बायपासचं काम रेंगाळलं असलं तरी या रस्त्याची कामे होतील. बेळगावचे बृहन बेळगाव होण्यासाठी आणखी 2 ते 3 वर्षे हवीत. टप्प्याटप्प्याने विकास कामे केली जात आहेत. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत उभारण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यावेळी ते बोलताना म्हणाले की नूतन जिल्हाधिकारी कार्यालय, फ्लायओव्हर, रेल्वे, बसस्थानक, विमानतळ त्याचबरोबर शहरातील उद्योग वाढले पाहिजेत. औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक जागा नाही. जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत. कणबर्गे योजनेसह उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने केली जातील, असे त्यांनी सांगितले. शहरातील भाग्यनगर 3रा क्रॉस येथील विठ्ठल बिरदेव मंदिरात यात्रा महोत्सवानिमित्त पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने पार पडला. ढोल ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत भक्तांनी विठोबा रखुमाईचा जयघोष केला. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजरात रंगून गेला होता. या महोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, आरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होत पालखी सोहळ्याला भव्य स्वरूप दिलं. कार्यक्रमात स्थानिक नागरिक, महिला मंडळ, तरुण मंडळे आणि श्रद्धाळूंचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. यात्रा महोत्सव शांतता व भक्तिभावात पार पडल्यानं आयोजकांनी समाधान व्यक्त केलं.
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त वडगाव बाजार गल्ली येथील जिव्हेश्वर मंदिरात रविवार दिनांक 20 पासून जिव्हेश्वर मंदिरात श्री गुरुचरित्र पारायण अखंड नामजप व हवन सप्ताह सुरू असून सोमवारी सकाळी दिनांक 21 रोजी सकाळी गणेश याग व मनोबोध याग संपन्न झाला। मंगळवार दिनांक 22 रोजी चंडी याग, बुधवार दिनांक 23 रोजी श्री स्वामी याग, गुरुवार दिनांक 24 रोजी श्री गीता याग, शुक्रवार दिनांक 25 रोजी रुद्र याग व मल्हारी याग, शनिवार दिनांक 26 रोजी बली पूर्णाहुती व श्री सत्य दत्तपूजन आणि देवता विसर्जन तसेच श्री गुरुचरित्र पारायण तसेच अखंड नाम जपाची समाप्ती होणार आहे। धारवाड शहराजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पॉवर ग्रीडजवळ झालेल्या साखळी अपघातात 7 जण जखमी झाल्याची घटना घडली। या अपघातात टिप्पर, क्रुझर आणि टाटा एस यांचा समावेश आहे। महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे थांबलेल्या टिप्परला क्रुझरने मागून जोरदार धडक दिली। त्यानंतर क्रुझरला मागून येणारा टाटा एसने धडक दिली, ज्यामुळे ती पलटी झाली। या अपघातात क्रुझर आणि टाटा एस मधील एकूण 7 जण जखमी झाले आहेत। घटनेनंतर तातडीने स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं। जखमींपैकी एकाची अवस्था गंभीर असून या व्यक्तीला हुबळीच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली। बेळगाव शहर परिसरात आज मंगळवारी दुपारपासूनच पावसाचं चांगलंच वातावरण झालं होतं, मात्र पावसाने हुलकावणी दिली, त्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला। परिसरात दुपारी 1 नंतर ढग दाटून आले, आकाश काळेकुट्ट झाले होते। हा पाऊस केव्हा आणि किती कोसळेल याचा नेम नव्हता। दुपारी 2:30 वाजता केवळ 10 मिनिटे पावसाचे काही तुरळक थेंब पडले, त्यानंतर मात्र हवेत आणखी उष्णता वाढली। शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत होता। मंगळवारी पावसाचं वातावरण झाल्यानं तो सुखावला, मात्र पावसाने हुलकावणी दिल्यानं त्याची घोर निराशा झाली। आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे। भारतातील शेतीत आधुनिकतेची नवी दिशा देणाऱ्या SBOF अॅग्रोस्मार्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बेळगाव स्थित अॅग्रीटेक स्टार्टअपने देशातील पहिलं AI सक्षम सर्वसमावेशक कृषी ॲपचे भव्य लॉन्च केले। सॅव्हिओ परेरा आणि स्वाती परेरा यांनी स्थापन केलेल्या या स्टार्टअपने हवामान बदल, बाजारातील चढ उतार, कीड प्रादुर्भाव आणि माहितीच्या अभावासारख्या मोठ्या समस्यांना टेक्नॉलॉजीद्वारे उत्तर देण्याचा उद्देश ठेवला आहे। या माध्यमातून AI आधारित हवामानानुसार पीक सल्ला, पीक पोषण व संरक्षणाचं परिपूर्ण वेळापत्रक, 24/7 चॅटबॉट सहाय्य, ड्रोनद्वारे औषध फवारणी व प्रिसिजन फार्मिंग, माती व पाण्याचे परीक्षण, शासकीय योजना आणि अलर्ट्स, ताज्या कृषी बातम्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी, आमदार आसिफ सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, DCC बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब कुलगुडे व इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। उद्यमबाग येथील कलाश्री सोसायटी व उद्योग समूह आयोजित FD ठेव लकी ड्रॉ रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी काढण्यात आला। यावेळी ममताज झांजरे यांना 10 ग्रॅम सोने, मुमताज बेगम बी नदाफ यांना 500 ग्रॅम चांदी, निकिता माणिक निलस्कर यांना 43 इंची इलेस्टा LED TV, पुंडलिक भैरू पाटील यांना कॉर्नर सोफा सेट, तर पृथ्वीराज काशीराम पाटील यांना रोख रुपये 25,000चे भाग्यवान विजेते ठरले। यावेळी समूहाचे अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी प्रमुख पाहुणे चेअरमन नवहिंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, नवहिंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन अनिल हुंद्रे, हनुमान सोसायटी बैलूरचे चेअरमन लक्ष्मण झांजरे, हनुमान सोसायटी ओलमणीचे चेअरमन VP डिचोलकर, संगीत गुरुवर्य शंकर लक्ष्मण पाटील तसेच नॅशनल कुस्ती चॅम्पियन अतुल शिरोले आदी मान्यवर उपस्थित होते। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 180021240550। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। समाज माध्यमावर प्रतिक्रिया देऊन 2 भाषिकात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक JM कालीमिर्ची यांनी DCP रोहन जगदीश यांच्याकडे शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव ठेवला होता।
21 एप्रिल रोजी त्याची सुनावणी पोलीस उपायुक्त कार्यालयात न्याय दंडाधिकारी म्हणून रोहन जगदीश यांच्यासमोर पार पडली. शुभम शेळके यांनी वकील महेश बिर्जे यांच्यासह हजेरी लावली होती. डीसीपी यांनी पुढील सुनावणी तारीख 7 मे रोजी निश्चित केली आहे. या सुनावणीवेळी अॅडव्होकेट वैभव कुटरे, अॅडव्होकेट रिश्मन रिकी, अॅडव्होकेट अश्वजित चौधरी, धनंजय पाटील, मनोहर हुंद्रे, प्रवीण रेडेकर, अशोक घगवे, विजय जाधव, किशोर मराठे, वैभव मराठे आदी उपस्थित होते. येळ्ळूर येथील जागृत दैवत कलमेश्वर व ग्रामदैवत चांगेश्वरी देवीच्या यात्रेला सोमवारी सायंकाळी 6 वाजता मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यात्रेतील मानाच्या देवगाड्यांच्या मिरवणुकीनंतर गावातील इतर गाड्यांची व सजलेल्या बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात सुरुवात झाली. यावेळी तरुणांनी मोठ्या उत्साहाने गुलालाची उधळण करत वाद्याच्या तालावर नाचत आपला आनंद व्यक्त केला. यात्रेनिमित्त सर्व मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे. आज मंगळवारी सायंकाळी इंगळ्यांचा मुख्य कार्यक्रम असून त्याचीही पूर्ण तयारी झाली आहे. खानापूरच्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी दुर्गादेवी मंजुनाथ दत्त मंदिर ट्रस्ट जांबोटी आयोजित धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर त्यांनी अरण महाराजांच्या मठातील धार्मिक विधींमध्ये सहभाग घेत मठाधीशांचा आशीर्वाद घेतला. या कार्यक्रमात मठाचे प्रमुख अधिकारी तसेच मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर निंबाळकर यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. उपस्थित भक्तगणांनीही त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. या धार्मिक आणि सामाजिक वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी येथील क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तरुण क्रिकेटपटूंना व्यावसायिक पातळीवर सरावाची संधी मिळावी यासाठी क्रिकेट नेटची उभारणी करण्यात आली आहे. या नेटच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना सरावासाठी योग्य सुविधा आणि मार्गदर्शन मिळणार आहे. भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. या क्रिकेट नेटचे उद्घाटन ग्रामस्थांनी क्रिकेट प्रेमींच्या हस्ते पार पडले. यावेळी गावातील खेळाडू, पालक व क्रीडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणांमध्ये असलेली क्रिकेट विषयक आवड लक्षात घेता ही सुविधा त्यांच्यासाठी मोलाची ठरणार आहे. येथील नेट प्रॅक्टिसची सुविधा नियमित सरावासाठी खुली राहणार असून गावातील इच्छुक खेळाडूंनी यात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय. तुमच्याकडे 500 रुपयांची नोट असल्यास ती बनावट नाही ना याची खात्री करण्यासाठी ही नोट योग्यरित्या तपासा. गृह बाजारात आलेल्या बनावट नोटांबाबत गृह मंत्रालयाने अलर्ट जारी केलाय. यामध्ये सर्वांना 500 रुपयांच्या नोटेकडे बारकाईने लक्ष देण्यास सांगण्यात आलंय. केंद्रीय गृह मंत्रालयाने हाय अलर्ट जारी करून म्हटलं आहे की बाजारात 500 रुपयांच्या बनावट नोटा आल्या आहेत. या नोटा अगदी खऱ्या नोटांसारख्या दिसतात. गृह मंत्रालयानेही यावर चिंता व्यक्त केली आहे. बाजारात आधीच चलनात आलेल्या 500 रुपयांच्या बनावट नोटांबाबत गृह मंत्रालयाने सोमवारी हाय अलर्ट जारी केला. महसूल गुप्तचर संचालनालय, वित्तीय गुप्तचर युनिट, केंद्रीय अन्वेषण ब्युरो, राष्ट्रीय तपास संस्था, भारतीय सिक्युरिटीज आणि विनिमय मंडळ आणि इतर प्रमुख वित्तीय आणि नियामक संस्थांना याबाबत इशारा जारी करण्यात आला आहे. हुबळी येथे झालेल्या रामनवमी कार्यक्रमादरम्यान विजापूरचे आमदार बसनगुडा पाटील यत्नाळ यांनी आपल्या भाषणात मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ अंजुमन-ए-इस्लाम कमिटी अथणी आणि जमियत उलेमा-ए-हिंद अथणी यांच्या नेतृत्वाखाली हजारो मुस्लिम बांधवांनी अथणी शहरात मोर्चा काढून निषेध केला. यावेळी आमदार यत्नाळ यांना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. कर्जबाजारी युवकाने कर्जाच्या तगाद्याला कंटाळून पहाटे इंदिरानगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी मंगळवारी 6 वाजता उघडकीस आली. अनिल रामू जाधव वय 32 असं मृत युवकाचं नाव आहे. अनिल याचा दाबेलीचा सरकारी दवाखान्यासमोर गाडा होता. त्या व्यवसायावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. IPL बेटिंग खेळत असताना त्याला आर्थिक नुकसान झालं, त्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. कर्जदारांच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून त्याने आज पहाटे राहत्या घरी स्वयंपाक खोलीत जाऊन गळफास घेतला. चिकोडी पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद झाली आहे. नुकत्याच झालेल्या सीईटी परीक्षेच्या दरम्यान बिदर व शिवमोगा जिल्ह्यामध्ये ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर जात असताना तपासणीच्या नावाखाली त्यांचा अपमान करण्यात आला. तसेच त्यांच्या अंगावरील जानवे तोडून कचरा कुंडीत फेकण्यात आल्याच्या घटनेचा निषेध चिकोडी येथील ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आला.
तसेच प्रांताधिकारी कार्यालयातील ग्रेड 2 तहसीलदार प्रमिला देशपांडे व तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.